नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय साईनाथ, जय शंकर. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग बनवायचं निमित्त असं की आपण चाललो आहे धनकवडीला चालत. ॲक्च्युली माझं ऑफिस होतं म्हणून मी पहिल्या दिवसापासून गेलो नाही. आपल्या भांडूपूरनंच पालखी निघाली आहे. तर पहिल्या दिवसापासून मला जॉईन नाही करता आलं. तर अचानक सॅटर्डे संडे आला तर आपण निघालो आहे आता. ॲक्च्युली आज किती तारीख आहे? 2. किती तारीख आहे? हां, 2 म्हणजे 3ला चालायचं आहे, 4ला चालायचं आहे. 5 तारखेला शंकर महाराजांचा समाधी सोहळा आहे. तर आपण 5 तारखेला पोहोचणार तिकडे. महाराजांचा अभिषेक करणार, महाराजांचं दर्शन करणार. तर 2 दिवसांचे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार, एक उद्याचा आणि एक परवाचा. तर माझ्यासोबत आहे सतेज, आपला कॉलेजचा मित्र. अजून छोटू पण येणार होता पालखीमधला आपला, आणि एक सागर म्हणून येणार होता. आणि अजून पंकज आहे साईधाममधला, तो ॲक्च्युली 4 तारखेला येणार आहे. आणि मानव म्हणून आपला मित्र आहे, तो चालतो आहे पहिल्या दिवसापासून. तर आता आम्ही दादर स्टेशनला नागर कोयना काय गोईल काय माहिती कोणती ट्रेन आहे ती थांबणार आहे लोणावळ्याला. आणि आजच्या रात्रीचा हॉल्ट आपल्या पालखीचा खंडाळा. तर भाईने साई पालखीचा आयडी आणलाय. म्हणजे तू बॅग अजून बदललीच नाही ती. तशी एक नंबर. तर आता आपण लोणावळ्याला आपल्या निखिलला बोलवलंय गाडी घेऊन. ॲक्च्युली 5 मिनिटावरती हॉल्ट गाडीने, तर तो गाडी घेऊन येईल आणि आपण तिकडून मग त्या हॉल्टपासून उद्यापासून आपली पदयात्रा चालू करू. तर चला, भेटतो तुम्हाला डायरेक्ट ट्रेनमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय साईनाथ, जय शंकर. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो लोणावळा स्टेशनला. जस्ट उतरलो. ट्रेनचा काय प्रवास दाखवला नाही तुम्हाला, कारण ट्रेनमध्ये असं काय दाखवणार. आपला मेन कंटेंट उद्या सकाळपासून चालू होणार आहे. आय लव लोणावळा. तर आता निखिल भाऊंना आपण कॉल केला आहे, विनयला पण केला होता कॉल की आलो आहे करून घ्यायला आहे. आता येत आहेत ते 15 मिनटावरती इकडून हॉल्ट. खंडाळाला थांबली असेल ना ट्रेन, 5 मिनटाचा बाजूलाच हॉल्ट होता. आता बघू, तो येतोय निखिल. थोड्या वेळ थांबू, वाट बघू त्याची. लोणावळा वाट बघू त्याची आणि मग डायरेक्ट तिकडेच तुम्हाला कंटिन्यू करतो. चला. आणि लोणावळ्याला उतरल्या आम्हाला कोणाचं दर्शन झालंय बघा. जय साईनाथ. इकडूनच आम्हाला दर्शन दिलंय बाबांनी. आता पुढे बघूया कसा प्रवास होतोय आपला. श्री स्वामी समर्थ, जय साईनाथ, जय शंकर. निखिल भाऊ आलेत आम्हाला घ्यायला हॉल्टवरती. आता आम्ही 5 मिनिटात पोहोचू हॉल्टवर. डायरेक्ट तुम्हाला पहिलं महाराजांचं दर्शन देतो आणि मग जेवण कार्यक्रम. चला. मेरा भाई मेरे को खाना बांट रहा है भाई. जय शंकर, जय शंकर भाई. जय शंकर. जेवलोय आम्ही आणि विनय भाऊने आपलं जेवण आणलं होतं. चपाती भाजी डाळ भात. सतेज पण आहे. वामकुक्षी घेणार आहोत. हा, प्राणायाम करायला जाणार आहे आता. थोडंसं ते अजून मॅन्युफॅक्चरिंग चालू नाही झाली आहे ना. भट्टी चालू आहे. प्रोडक्शनला लगेच जाता येईल. जवळच आहे तसं जाता, बाजूलाच आहे. पण नको भाई, पालखीचा ब्लॉग आहे, मस्ती नाही जास्त. तर बंकस करू नको बाबा. आई आयलू. आम्ही सकाळी उठून आधी आरतीला जाणार होते देवीच्या आणि नंतर मग पालखी चालणार. चला, तर आता आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया. खूप थकलोय. नाही भेटलं तर दुपारी तरी भेटूया. दुपारी नाही, मी सकाळीच भेटणार तुम्हाला. चला म्हणून बघतो. श्री स्वामी समर्थ, जय साईनाथ, जय शंकर.
नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय साईनाथ, जय शंकर. आपला पदयात्रेचा प्रवास सुरू झाला आहे. सतेज आपल्यासोबत, माऊली साऊंड अँड लाईट्सचे आपले मित्र आहेत. मानवभाई आहे. मानवभाई, श्री स्वामी समर्थ. मस्त आरामात उठलो सकाळी. आम्हाला वाटलं 5 वाजता 6 वाजता उठावं लागेल. कितीला उठलो आपण? 7:30. 7. मला ते वाटलं 5 वाजता इथं 7 वाजता मस्त झोपून उठलो. त्याच्यानंतर फ्रेश झालो. मग पूजा बाबांची झाली, स्वामींची झाली, चहा घेतला आणि मग आता प्रवासाला सुरुवात केली आहे. आपल्याला काय आयडिया नाही इकडची, पहिल्यांदा चालतो आहे धनकवडीची पदयात्रा, म्हणून हळूहळू रमत गमत इकडे तिकडे बघत, कारण इकडे पालखी तर नाही, पालखी असते तर आपण पालखीसोबत चाललो असतो आणि रथ एकदम मागे असतो, तो पण अचानक कधी पुढे जातो काय समजत नाही. मग आपल्यासोबत काय असणार मागे, म्हणून बोललो चला पुढे जाऊया. निशान कधीच निघालं आहे, तर चला पुढे प्रवास बघा आणि एन्जॉय करा. श्री स्वामी समर्थ, जय साईनाथ, जय शंकर. आले आले आले, कवर केलंय भाई, कवर केलंय. पावर आहे त्यांच्याकडे. पावर घेतली त्यांनी. जय हनुमान. आज शनिवार आहे रे. जय हनुमान, जय श्रीराम. पण मस्त वाटतं इकडे चालायला एकदम. आता थोडा शिर्डीचा फील येतोय कारण हायवे लागलाय. आता आपण तिकडे आतमध्ये जय शंकर त्या गावातून चालत होतो आपण. आता आलोय हायवेला आणि पुढेच एकविरा पायथा. तर सतेज यांचं असं म्हणणं आहे. सतेज, तुमचं म्हणणं काय आहे? म्हणणं आहे की आपण जाऊन पाया पडून परत चालू. नाही, आपला ठरलेला डायलॉग काय? आई आयलो. अजून थोडा वेळ असतो तर ब्रासबँड घेऊन गेलो असतो. मस्त वाटतंय खरंच. खरंच एवढं. हां, मगनलाल चिक्की. आजचा नाश्ता मगनलाल चिक्की. तर खूप किती जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिन्यांनी परत चालतोय साईभजन नंतर. खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. आणि आज तर मला असं वाटतं की पहिल्या दिवसापासून जॉईन करायला पाहिजे होतं, पण आता आपण जातो ऑफिसला, जॉब, म्हणून वीकेंड भेटला मस्त म्हणून आलो. आता रस्ता मस्त आणि वातावरण मस्त आहे, पण सूर्यदादा आता डोक्यावर येतोय. बिस्किट पाहिजे का भाऊ? नाश्ता घेऊन आलेत. जय शंकर भाऊ. जय शंकर. समोरच जगद्गुरू तुकाराम महाराजांचं मंदिर आहे, तिकडे बसून नाश्ता करूया मस्त. घे. पोचलोय. हॉल्ट नाही, नाश्त्यासाठी जागा पकडली आम्ही. पोहे खाऊन घेतो आणि मग जाऊया आपण तुकाराम महाराजांच्या दर्शनाला. जय शंकर. मस्त सगळ्यांचा आराम करून झालाय. आराम म्हणजे नाश्ता आणि थोडा वेळ बसलो. परत
प्रवासाला सुरुवात. चला नाद भयंकर. जय शंकर, जय शंकर महाराज. मजा येते चालायला. पालखीचे आठवणी तरोताजा झाल्या. फक्त पालखी नाही सोडत. आता पालखी सोडतच नाही आपण, माहिती आहे ना तुम्हाला. परत एकदम असा पदयात्रींसोबत चालला असतो ना तर मजा आली. जय शंकर, श्री स्वामी समर्थ, जय साईनाथ. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. खूप डेंजर ऊन आहे. डेंजर म्हणजे डेंजर ऊन. पहिल्यांदा या पट्ट्याला चालतोय मी. समोरच एकवीर आहे, माहिती आहे काय? एकवीर आईचं मंदिर आहे. बघू आपल्याला गेट लागेल कारल्याचा. दर्शन घेऊ आपण जाऊन. जय शंकर. आणि आम्ही आता चाललोय एकवीर आईच्या दर्शनाला. हा भाई जाऊ आपण. इकडून मागूनच चालता चालता बघितलं की आईचं मंदिर आहे. तर बोललो चला आईच्या दर्शनाला जाऊया. जय एकविरा, जय शंकर. चला चला. चला मग खाली मंदिरात दर्शन घेतलं. आता जाऊ वर आईच्या दर्शनाला. अनएक्सपेक्टेड आहे सगळं. थांबा, इकडे काका काम करतात. दुसरी वाट वाटते. आमचा राजेश असता तर त्याने बरोबर केलं. आता पोचले पाचपायरी मंदिराच्या इकडून. आता जाणार मुख्य मंदिराच्या इकडे. गर्दी आहे तशी आज. जय एकविरा, जय शंकर. पोचलो, ऑलमोस्ट पोचलोय. अरे हे काय 5 मिनिट. हा काय 5 मिनिटाची हॉल्ट आहे. पोचलोय आम्ही वरती. घाम निघालाय. इतना सुकून. एकविरा माते की जय शंकर. चला आता निघूया. दर्शन झालंय आपलं. एकदम सुकून भेटला आईला भेटून. सगळे फोटो काढतो बाम बघा याच्यासाठी. चला खाली आपले मित्र हे पार्किंगच्या इकडे थांबलेत. आपली गाडी येऊन कॉल आला होता. रुचित भाऊ थांबले.
गेट पर चला मग खाली भेटत मला डायरेक्ट. जय एकविरा, जय शंकर. आमची गाडी आहे इकडे पाण्याची. आम्ही दर्शन केलं तर त्यांनी पण दर्शन करायचं ठरवलं म्हणून ते आता गेलेत वरती, म्हणून आम्ही थांबलोय. काय चालणार नाही ते पुढच्या 5 मिनिटात पण हॉल्ट. पुढच्या 5 मिनिटात हॉल्ट होती पोहोचणार आणि आम्ही 3 तासांनी पोहोचणार. पण त्यांच्या आपल्या गाडीची भाई रक्षा करण्यासाठी हे थोडे पॉवर रेंजर्स किती 1 2 3 4 5 पांडव थांबलेले आहेत. तर आता थोडा आराम करतो, झोपतो इकडे. गमछा टाकलाय. थकलो नाही पण हा थकलं अजिबात नाही थकलं. काय काय बोलतोय? बाम नाही भेटत ते बाम कधीचा शोधतोय. आणि मानव भाऊ विकेट पडलेली आहे. आणि तुला कसं वाटतं? तुला कसं वाटतंय? मला काय वाटतंय ते पुढच्या ब्लॉग मध्ये जाऊ. मी तर बोलतोय चला आत्ताच जाऊ आपण. चालत राहू. चला जय शंकर.